आजी मग काय झालं? तू इतक्या टेन्शनमध्ये का आहेस? आणि हे लोक का आलेत? मी काही चुकीचं सांगितलं का त्यांना? नाही ग बाळा, नाही, काही नाही, काही चुकीचं नाही सांगतेस तू. तुला जे बरोबर वाटतंय तेच तू बोलली आहेस आणि जे खरं वाटतंय तेच केलंयस. तू काळजी नको करूस. आणि मी नाही चिडले तुझ्यावर. पण आजी हे लोक का आलेत? हे मला इथून घेऊन जाणार आहेत का? जी मला नाही जायचंय. मला भाऊ नाही, सिद्धू बाबाला आणि तुला सोडून अजिबात कुठे नाही जायचंय. नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. नको बाळा, तू काळजी नको करूस. मी आहे ना, तुला कोणी नेणार नाही. केस क्लिअर आहे मॅडम. एक तर मुलीचे पालक इथे उपस्थित नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे यांच्याकडे कस्टडीचे अधिकृत कोणतेही कागदपत्र नाही आहेत. मला असं वाटतं की यांनी मुलीला अधिकृतरित्या अडॉप्ट केलेलं नाही आहे. तेव्हा मला असं वाटतं की आपण या मुलीला इथून घेऊन जाऊ. काय म्हणतो? ठीक आहे, चल. हे बघा मॅडम, या मुलीचे आईबाबा उपस्थित नाहीयेत आणि या मुलीचं पालकत्व कोणाकडे आहे याचं नक्की तुमच्याकडे कुठलाच पुरावा नाहीये. त्यामुळे आम्हाला हिला ताब्यात घ्यावंच लागेल. आम्ही हिला बालसंगोपन केंद्रात ठेवू. हेच तर हवं होतं मला. पहिला डाव तर अगदी बरोबर माझ्या बाजूने पडला. आता बघा तुमच्या त्या आदर्श चौकोनी कुटुंबाची मी कशी वाट लावते ते. नाही, तुम्ही असं नाही काही करू शकत. मी फोन करते, भावनाला फोन करते, हिच्या आईला. एक मिनिट. हॅलो. भावना फोन नाही उचलत आहे. एक मिनिट, मी सिद्धूला करते, माझ्या मुलाला करते फोन. सिद्धू फोन उचल रे बाळा. निदान आनंदीसाठी तरी फोन उचला तुम्ही. ते पहा, मुलीचे पालक आले की त्यांना सेंटरवर पाठवा. त्यांच्याकडे जर अधिकृत डॉक्युमेंट असतील तर त्यांना मुलीला भेटता येईल. पण आता आम्हाला या मुलीला घेऊन जाऊ दे मॅडम, प्लीज. नाही, एक मिनिट, मी परत एकदा फोन करून बघते. थांबा तुम्ही, मी करते फोन. चल बाळा, थांबा. अरे कोणीतरी फोन उचला. निदान आनंदीसाठी तरी फोन उचला. चल बाळा, चल. नाही, तुम्ही असं नाही घेऊन जाऊ शकत तिला. सोडा तिला. अरे मला कुठेही नाही जायचंय. बाळा चल, सोडा बाळा. सोडा तिला, सोडा. आनंदी, एक मिनिट. अहो तुम्ही तिला नका घेऊन जाऊ. ती माझी नात आहे. सोडा तिला आधी. हे बघा मॅडम, तुम्ही सरकारी कामात हस्तक्षेप करू नका. आम्ही तिच्या भल्यासाठीच करतो हे सगळं. तुला भलं इथे राहण्यामध्ये. तुम्ही सोडा तिला.